हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी थंडी गारठ्याचं काय चालू आहे बघा. इकडे पोर्चमधल्या झाडांना मस्त असं धुवून घेतलं. झाडांवरती कसं आता खूप ऊन येतं ना, दिवसभर ऊन राहतं ह्या झाडांवरती, त्यामुळे सगळं झाडांवरती पाणी मारून घेतलं सकाळी सकाळी. आणि ही सकाळी सकाळी पाणी आलेल्याच्या दिवशीची कामं असतात माझी. आमच्याकडे सकाळी 6:45ला पाणी येतं सकाळी सकाळी. आंघोळ वगैरे झाली, भाजी फोडणी टाकली, पीठ मळून घेतलं, देवपूजा झालेली आणि त्यानंतर आले बाहेर. मस्तपैकी असं पोर्च धुवून घेते. आता ह्या कुंड्यांमध्ये ही सगळीकडे पाणी टाकते आणि पोर्च 1-2 दिवसाला धुते. रोज मात्र पुसून घेत असते आंघोळीच्या आधी. आज काय पुसायचं नव्हतं, कारण आज पाण्याची बारी होती, पाणी येणार होतं म्हणून धुवून घ्यायचं होता पोर्च. त्यानंतर मग पोर्च धुवून घेतला की लगेच झाडांना पाणी घालून घेतलं, कारण झाडांनासुद्धा आता पाणी घालणं खूप गरजेचं झालं आहे बघा. पावसाळ्यामध्ये पाणी घालायची गरज नव्हती, कारण पाऊस रोजच पडायचा. पण असं शावर टाईप पाणी दिलं ना झाडांना की झाडांवरती टवटवी राहते. आणि बघू शकता आपली झाडं भरपूर अशी हिरवीगार येतात, काय हे नाही. पण मध्ये खूप आळी पडली होती झाडांना, त्यामुळे झाडाची पानं बऱ्यापैकी खाऊन घेतली आळ्यांनी. आणि त्यानंतर औषध फवारणी केली. आता झाडं चांगली झालेली आहेत. झाडांना पाणी वगैरे दिलं. त्यानंतर पोर्च क्लीन करायला घेतला, म्हणजे पोर्चचं सगळं पाणी काढायला घेतलं. कारण लगेच क्लीन करून घेतला, म्हणजे जर कोरडा करून घेतला ना तर आपले पाय उठत नाहीत, किंवा दुकानाला गिऱ्हाईकं येतात ना मुलं लहान, तर त्यांचे पण पाय उठत नाहीत. त्यामुळे मग मी लगेच पोर्चमधलं पाणी काढून पुसून घेत असते पोर्च. आणि बघू शकताय सकाळी सकाळी 7 वाजलेत आणि किती छान कोवळं ऊन पडलं. ह्या उन्हाकडं बघत बसावं वाटतं, किंवा असं उन्हाला जाऊन बसावं वाटतं. पण आपल्याला कामं सकाळी इतके असतात की उन्हाला बसणं होत नाही. पण तरी पण 9:30-10ला ही सगळी घरातनं गेली ना की आमच्या दारामध्ये ऊन येतं आणि तिथं मी उन्हाला बसत असते. कवळं ऊन किंवा सकाळचं ऊन शरीराला खूप चांगलं असतं. ज्यांना ज्यांना हाडदुखीचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी कमीत कमी अर्धा तास तरी रोज उन्हामध्ये बसावं. तर मी बसत असते रोज, कारण मला तर खूप संधिवाताचा प्रॉब्लेम आहे. मला असं गारठा हे जमत नाही. घरामध्ये कंटिन्यू चप्पल, बाहेर जरी आलं तरी चप्पल, असं काहीच चालू असतं. पण काही काही कामं अशी असतात ना, ती बायकांना केल्याशिवाय भागच नसतात. आमच्याकडं हे पोर्च धुवायचं काम, झाडांना पाणी घालण्याचं काम, ही पाण्यातली कामं तर सकाळी सकाळी कोणच करत नाही. समर्थ तर अजिबात ही कामं करत नाही. समर्थ गेला गावाला कालच, पण त्याचे पप्पासुद्धा असं अंग ओलं होईल असं काही कामच करत नाहीत. ही सगळी कामं धुवायची ही सगळं माझ्याकडं असतं. झाडांना पाणी घालणं, पोर्च धुणं, हे ती बाकीचे कोण पाण्यामध्ये हात घालत नाहीत. एवढा गारठा असून मलासुद्धा गारठ्याचा खूप त्रास होतो, संधिवाताचा त्रास आहे मला पण, तरीसुद्धा ही सगळी कामं मला करावीच लागतात. आणि सकाळी सकाळी ही कामं केली ना, एकदा अंग ओलं झालं की परत काय वाटत नाही. थोड्या वेळ गार लागतं, पण नंतर एकदा कामाला लागली की अजिबात काय वाटत नाही. सकाळी सकाळी झालं हे सगळं धुवून. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये